टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील काही वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। यामुळे वारंवार सरकारच्या वतीने या ठिकाणी शब्द दिला जातो, डेडलाईन दिली जाते, मात्र ती पाळली जात नाहीये। यामुळे विविध संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय याच ठिकाणी हायवेच्या बाजूला लावलेले बॅनर हे विशेष लक्षवेधी ठरलेले आहेत। बॅनरवरती होळी असा आशय आहे, चला कोकण कर सारे मिळूया, सरकारच्या डेडलाईनची करूया, महामार्गावर होळी या आशयाचे बॅनर जे आहेत हे या ठिकाणी झळकायला लागलेले आहेत। वारंवार सरकारने मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये केवळ डेडलाईन दिलेली आहे आणि होळीच्या सणानिमित्त या ठिकाणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। आगळेवेगळे आंदोलन आहे। होळी ही महामार्गावरती याच ठिकाणी टोल नाका उभारण्यात आलेला आहे, या ठिकाणी होणार आहे। यामुळे लक्ष वेधण्यासाठी ही होळी विशेष आकर्षित ठरणार आहे। यासाठी आता सरकार नेमकं कशा पद्धतीने पावलं उचलणार आहे, कशा पद्धतीने महामार्गावरती होळी पेटवली दिली जाणार आहे की नाही हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।